गडिंग्लज नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक 3 मधील अस्वच्छता व अनेक अडचणीला प्रश्न निर्माण झाल्यामुळे नगर परिषदेवरती गडिंग्लज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ते उपस्थित झालो आहे। खऱ्या अर्थानं गडिंग्लज शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि या वार्ड क्रमांक 3 मधील अनेक अडचणीच्या समस्या त्या वार्डामध्ये निर्माण झालेल्या आहेत। त्याच्या सगळ्या समस्यांचं एकत्रीकरण करून आम्ही नगर परिषदेला सादर करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं हे करत असताना ज्या ज्या ठिकाणच्या ज्या ज्या अडचणीत त्याचे आम्ही सगळे पुरावे नगरपालिकेला आज या ठिकाणी आम्ही सादर केलेले आहेत। खऱ्या अर्थानं पहिल्यांदा असेल तर एका गार्डनच्या ठिकाणी असलेला हा जो अतिशय क्लिष्ट अशा स्वरूपाचा रस्ता असेल आणि गार्डनचं गेट असेल तेही या ठिकाणी आम्ही या नगरपालिकेला दाखवलेलं आहे। चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। आतमध्ये जाण्यासाठी रस्त्यावरती चिखल साचलेला आहे। लोकांना येण्या जाण्यासाठी खऱ्या अर्थानं अडचण निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या मोडलेल्या मुतारी त्या मुतारी सुद्धा अतिशय विचित्र अशा अवस्थेमध्ये त्यामध्ये मुतारी आहेत। त्या ठिकाणी त्या हटवाव्यात किंवा त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाच्या नवीन मुतारी उभं कराव्यात अशा पद्धतीची आमची या ठिकाणी नगरपालिकेकडे मागणी आहे। म्हणजे हे असून नसल्यासारखं अशा परिस्थिती आहे। फक्त नगरपालिकेने दिखाव करण्यासाठी हे ठेवले काय आणि हे नगरपालिकेला निदर्शनास येते की नाही हाही प्रश्न आमच्या या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर शाळेच्या कडेला टाकलेल्या भांगाराच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी कचरा उचलल्याचं आणि गडिंग्लज नगरपालिका स्वच्छतेच्या दिशेनं वाटचाल करतोय। अतिशय सहकार्य समाजानं करावं असं म्हटलं जाते, परंतु नगरपालिकेचं जे कर्तव्य कचरा उचलणं हे उचललं जात नाही आणि त्यापासून डेंग्यू सारखे डास निर्माण होऊन त्या ठिकाणी डेंग्यूची साथ निर्माण झालेली आहे आणि लोकांना त्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झालेला आहे। हे होत असताना त्याचबरोबर रस्त्यावर टाकलेला खड्डा रस्ता जवळजवळ 30 फुटाचा रस्ता असून सुद्धा त्या ठिकाणी 1-2 फुटाचा सुद्धा रस्ता झालेला नाही। त्या ठिकाणी काही अतिक्रमण झालेले आहेत आणि त्याचबरोबर नगरपालिकेने त्या ठिकाणी कचऱ्याची ढीग आणि मातीचे ढीग टाकून तो रस्ता थांबवलेला आहे। तो सुद्धा रस्ता मोकळा करून द्यावा अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर गटर न साफ केल्याबद्दल अनेक वेळा नगरपालिकेला तोंडी निवेदनं देऊन किंवा तोंडी सूचना देऊन सुद्धा त्या ठिकाणी गटर साफ केलेले नाहीत। त्यामुळे त्या ठिकाणी बाटल्यासारखं कचरा पडून त्या ठिकाणी डासाची निर्मिती व्हायला सुरुवात झालेली आहे। निचरा पाण्याचा होत नाही। त्यामुळे याही या ठिकाणी आम्ही नगरपालिकेला करण्यासाठी सांगितलेलं आहे। नगरपालिकेचे त्या ठिकाणी असणारे ओपन स्पेस सुद्धा नगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आहे। त्या ठिकाणी अनेक साहित्याचं त्या ठिकाणी दगड माती धोंडे असं करून त्या ठिकाणी अडचणच निर्माण करायचं काम या नगरपालिकेने केलेलं आहे। हे या ठिकाणी आम्ही दाखवलेलं आहे। त्याचबरोबर अतिक्रमण करून रस्त्यावरती असेल किंवा नगरपालिकेच्या जागेवरती अतिक्रमण करून त्या ठिकाणी लोकांना रहदारीसाठी म्हणा किंवा वाहनासाठी अडचण निर्माण करण्याचं काम या प्रभागामध्ये चालू आहे। त्याचबरोबर हा प्रभाग वार्ड क्रमांक 3 मध्ये रस्त्यावरती जागोजागी रस्त्यावरती अशा पद्धतीनं कचरा टाकलेला असताना नगरपालिका गेली 10-9, 15 दिवस 20 दिवस ती उचलला जात नाही। त्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। हे जर काम नगरपालिकेनं स्वच्छतेचं असेल, गटरी साफ करायचे असतील किंवा त्या अडचणी सोडवण्यासाठी नगरपालिकेला आम्ही 15 दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे। या 15 दिवसामध्ये जर या नगरपालिकेनं अडचणी सोडवल्या नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भविष्य काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि त्यापासून जर होणारा कायदा सुव्यवस्थेची जर जबाबदारी ही नगरपालिकेने घ्यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही नगरपालिकेला सूचना केलेल्या आहे।
एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो। आणि नगरपालिकेनं नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून हे प्रश्न आपण जे शिवसेनेच्या वतीनं मांडले ते सोडवावे अशी आम्ही त्यांना विनंती करून आमच्या या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। नगरपालिकेकडून काय सांगण्यात आलेलं आहे? नगरपालिकेने आम्ही तातडीनं याच्यावरती कारवाई करू, प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही सूचना करू आणि त्यांच्याकडून हे काम करून 15 दिवसाच्या आत आम्ही तुमची या कामाची पूर्तता करू अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।